नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, जिल्हा परिषद समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते? बघा, जिल्हा परिषद समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील स्थायी समिती। बघा, हे जिल्हा परिषद यांच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची ती समिती असते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट बघा, हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जिम कॉर्बेट बघा, हे नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बघा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1971 बघा, या वर्षी बांगलादेश हा स्वतंत्र बघा देश म्हणून या ठिकाणी अस्तित्वात आला होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रचिन्हामध्ये वापरले? बघा, खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रचिन्हामध्ये वापरलेले आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील सत्यमेव जयते बघा, हे शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये बघा वापरलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये बघा प्रसिद्ध धबधबे आणि राज्य आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी बघा धबधबे आहेत आणि राज्य आहे, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा, दूधसागर गोवा बरोबर आहे, बघा चित्रकूट छत्तीसगड बरोबर आहे, पुनासा राजस्थान बरोबर आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी शिवसमुद्र बघा, हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला या ठिकाणी तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील नर्मदा बघा, ही नदी बघा नर्मदा नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते। प्रश्न क्रमांक 7 बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1857 बघा, या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, जगामधल्या सर्वात मोठ्या नदीचं नाव खालीलपैकी काय? बघा, जगामध्ये विचारले सर्वात मोठ्या नदीचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ॲमेझॉन बघा, ही नदी बघा जगामधली सर्वात मोठी या ठिकाणी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, गोदावरी आणि प्राणहिता या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सिरोंचा बघा, या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम होतो। प्रश्न क्रमांक 10 बघा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली? बघा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? बघा, सन 1922 बघा, या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही घडली होती। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा जीएमसी छत्रपती संभाजीनगर शिपाई बघा या ठिकाणी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा आपल्याकडे 6000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणालाही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व हे PDF पाठवले जातील। त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चांदोली बघा, हे धरण वारणा या नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे।
प्रश्न क्रमांक 12 पहा, नावा शेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, नावा शेवा बघा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नावा शेवा बघा हे अत्याधुनिक बंदर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा किर्लोस्करवाडी बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा कायदे मंडळ म्हणजेच बघा संसदेला भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 15 पहा, चीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला होता? बघा चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 1962 या वर्षी चीनने भारतावर हल्ला हा केला होता। प्रश्न क्रमांक 16 बघा, हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वाधिक असते? बघा हवेमध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वाधिक असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, नायट्रोजन बघा या वायूचं प्रमाण हवेमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाण असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? बघा ग्रीन पीस बघा ही संघटना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ग्रीन पीस बघा ही संघटना पर्यावरण या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्य करते। प्रश्न क्रमांक 18 पहा, चिखलदरा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा चिखलदरा बघा हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच विदर्भ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे अतिवृष्टी। बघा अतिवृष्टीचा अनावृष्टी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये बघा ला हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचा प्रत्यय आहे? ला बघा स ला नाते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, गळ घालणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। गळ घालणे बघा गळ घालणे म्हणजे बघा फार आग्रह करणे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा, माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी गाव या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, तर गाव या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, नपुंसकलिंग या ठिकाणी अधोरेखित शब्दाचं लिंग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हा ही हे तो ती ते ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? बघा हा ही हे तो ती ते तर या ठिकाणी बघा दर्शक सर्वनाम ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुतोवाच करणे अशा प्रकारचा बघा वाक्य या ठिकाणी प्रचार आहे, समानार्थी वाक्य प्रचार आपल्याला सांगाय सुतोवाच करणे। बघा सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे, ओनामा करणे, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी वाक्य प्रचार राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती? बघा भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पंडित शिवकुमार शर्मा बघा हे संतूर वादक, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा, मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी? बघा मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, मांजरा बघा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणतं? बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणतं आहे? बघा ब्लू मॉर्गन हे महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये
कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये बघा प्रामुख्याने प्रतिरोह या प्रकारचा पाऊस हा पडत असतो. प्रश्न क्रमांक 30 बघा, वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती? बघा, वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जोजोबा. बघा ही वनस्पती वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा या ठिकाणी खंड म्हणून ओळखला जातो? बघा, ऑस्ट्रेलिया बघा हा खंड या ठिकाणी कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टच स्क्रीन. बघा हे डिव्हाइस खालीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? बघा, टच स्क्रीन कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? बघा या ठिकाणी इनपुट आउटपुट या प्रकारचं या ठिकाणी डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूछत्र आणि बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी काय? बघा, भूछत्र आणि पेनिसिलियम हे खालीलपैकी काय आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, कवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 34 बघा, किबुथू हे बघा एक ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, किबुथू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील किबुथू. बघा हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यामधले या ठिकाणी ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, गंगा ही नदी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, उत्तराखंड राज्यात बघा उत्तराखंड राज्य, उत्तर प्रदेश व बिहार, पश्चिम बंगाल वरीलपैकी बघा सर्व राज्यामधून गंगा ही नदी वाहत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? बघा, मद्यपानामुळे कशाचा अभाव हा निर्माण होतो? बघा, मद्यपानामुळे बघा नायसिनचा या ठिकाणी अभाव हा निर्माण होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? बघा, पित्तरस हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? बघा, पित्तरस बघा हा यकृतामध्ये या ठिकाणी तो तयार होत असतो. प्रश्न क्रमांक 38 बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी? बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? बघा, निळपीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधून विचारले लोकसभेवर एकूण किती खासदार? बघा, महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात? बघा, महाराष्ट्रामधून बघा लोकसभेवर एकूण 48 खासदार या ठिकाणी निवडले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, कर्जत जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण ज्योतिर्लिंग खालीलपैकी किती? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण ज्योतिर्लिंग खालीलपैकी किती आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण ज्योतिर्लिंग 5 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 42 बघा, उमरान व मेहरून बघा या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? बघा, बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवले? उषा मेहता यांनी बघा भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवली? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? बघा, केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? बघा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच या ठिकाणी खाण्याचा सोडा यांचा उपयोग हा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये सन 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी बघा पहिला आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? बघा, देशामध्ये सन 1853 मध्ये मागासवर्गीयांसाठी बघा पहिला आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? बघा, काका कालेलकर. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये विचारले रेशीम उत्पादनामध्ये बघा रेशीम उत्पादनामध्ये बघा सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा वाटा आहे? म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त रेशीमचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, रेशीमचं सर्वाधिक बघा हे उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये ते होत असते.
दुसरा क्रमांक बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा तोरणमाळचे पठार बघा हे नंदुरबार या जिल्ह्यामधल्या ठिकाणी ते पठार आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान बघा आसाम या राज्यामध्ये आहे। दुसरा क्रमांक 49 बघा स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी प्रभावी आहे स्ट्रेप्टोमायसिन बघा हे औषध कोणत्या रोगासाठी प्रभावी आहे स्ट्रेप्टोमायसिन बघा क्षयरोगावर या ठिकाणी प्रभावी औषध आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान बघा खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम 18 नुसार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक हवामान दिन कोणत्या तारखेला असतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा आपल्याकडे बघा 6000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे त्यामध्ये असेच आपण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।